तालुक्यातील कांतरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले। विद्यार्थिनींच्या मनोरंजनासाठी तसेच त्यांच्यातील सांस्कृतिक आणि बौद्धिक गुणांना वाव देण्यासाठी या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। या स्नेहसंमेलनात इयत्ता 1ली ते 4थीच्या विद्यार्थिनींनी आपल्या अंगी असलेल्या कला, नाटक, कविता आणि नृत्य अशा विविध प्रकारातून सादर केले। त्यांच्या या सादरीकरणाला ग्रामस्थांनी आणि मान्यवरांनी मोठ्या उत्साहात दाद दिली। चिमुकल्यांच्या आत्मविश्वासाने भरलेल्या प्रस्तुतींनी उपस्थितांची मने जिंकली। कार्यक्रमाचे उद्घाटन कांधरे गावाचे सरपंच वैजूजी बनसोड व दीपिका पिल्लारे यांच्या हस्ते पार पडले। अध्यक्षस्थानी छायाताई तडस होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नरेश बाराई, उपाध्यक्ष वनिता बांदे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते। ग्रामपंचायत कांधरे येथील पदाधिकारी आणि सदस्य देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते। याच कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रजासत्ताक दिनाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यात एक ऐतिहासिक क्षण घडले। नवप्रभात हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय कांधरे येथे शिक्षण घेत असलेल्या आचल नामदेव बावनकुळे हिने इयत्ता 10वी मध्ये कांधरे गावातून प्रथम क्रमांक मिळवून आपल्या कुटुंबांचे आणि गावाचे नाव उज्ज्वल केले। तिच्या या यशाची दखल घेत जिल्हा परिषद कन्या शाळेत ध्वजारोहण तिच्या शुभ हस्ते करण्यात आले। या विशेष प्रसंगी शाळा समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, गावाचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि संपूर्ण कांधरे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या दोन्ही कार्यक्रमांनी गावात आनंदाचं आणि कौतुकाचं वातावरण निर्माण झालं। स्नेहसंमेलनाने विद्यार्थिनींनी आपली कला सादर करण्याची संधी दिली, तर गुणवंत विद्यार्थिनीच्या सन्मानाने संपूर्ण गावाच्या अभिमानात भर टाकली आहे। गजा महाराष्ट्र 24 न्यूज करिता रश्मित रामटेके, मोहाडी, भंडारा। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।